संपूर्ण महाराष्ट्रात आज 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. माझ्या पाठीमागे तू बघू शकता कशा प्रकारे बोईसर विधानसभेमध्ये सध्या मतमोजणी हा इकडे सुरू आहे. सकाळी 11 वाजेच्या सुमारास जर आपण आकडेवारी सांगायला गेले तर प्रथम क्रमांकावर बोईसर विधानसभेमध्ये विलास सुकुडतरे जे शिंदे गटातून उभे आहेत त्यांना आतापर्यंत 46,000 मतं मिळाली आहे आणि सध्या 27,780 मताने लीडवर आहे. आणि द्वितीय क्रमांक डॉक्टर विश्वास वल्वी जे उद्धव गटातून उभे आहेत त्यांना आतापर्यंत 18,420 मतं मिळाली आहे. आणि तृतीय क्रमांकावरती राजेश रघुनाथ पाटील जे बहुजन विकास आघाडीच्या चिन्हावरती शेट्टी चिन्हावरती या पक्षातून उभे होते ते सध्या 70,061 मते त्यांना मिळाली आहे. आता बघूया कशा प्रकारे ह्या तिरंगी लढतमध्ये कुठला उमेदवार कुठला पक्ष बाजी मारतो, कारण आतापर्यंत फक्त 10च पेटी उघडली आहे, अजून 19 पेटी बाकी आहे. जर आपण एकत्र आकडे सांगायला गेले तर पूर्ण बोईसर विधानसभेमध्ये 29 राऊंड हा मतमोजणीचा असणार आहे. 10 राऊंड संपलेला आहे, अजून 19 राऊंड बाकी आहे. आता कशा प्रकारे हा 19 राऊंडमध्ये कुठला पक्षाचा किंवा कुठल्या व्यक्तिविषयीचा भाग बदलतो, या पेटीमध्ये कोणाचा पक्षाचा निकाल लागणार आहे, या 19 पेटीमध्ये कुठल्या पक्षाचा आमदारचा रिझल्ट बसला आहे, आता सर्व हा बघण्यासारखं दृश्य असणार आहे. या 10 पेटीचा रिझल्ट आल्यामध्ये सध्या बोईसरमध्ये शिंदे गटातून एक मोठा जोश एक उल्हास व्यक्त करण्यात आला आहे. त्यांना असा कॉन्फिडन्स आहे की बोईसर विधानसभेमध्ये आमदार विलास तरे म्हणजे शिंदे गटातून आमदार बसणार आहे, कारण 3 टर्म पासून बोईसर विधानसभेमध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता स्थापित होती. आता हा चित्र बदलतो की काय हा प्रश्न निर्माण होताना दिसून येत आहे. आता कशा प्रकारे पुढच्या 19 पेटीमध्ये काय निकाल निघतो किंवा कशा प्रकारे कुठली भडत भेटे, किंवा विलास तरे जे सध्या 27,000 मताने पुढे आहेत तेच पुढे असणार आहे का, किंवा एक अजून कुठला डिफरन्स येतो का, हा सर्व बघण्यासारखं चित्र आहे. प्रत्येक क्षणाची अपडेट देत राहू. तुम्ही बघत राहा नवराष्ट्र.